त्यांनी वाहून घेतलेल्या आहे अशा मोजक्या व्यक्तींना मिळतो. त्याच्यामध्ये सरांची निवड झाली. मी महाविद्यालयाच्या वतीने सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही जी इच्छा व्यक्त केली मला अर्धशतक पत्रकारितेमध्ये करायचे, निश्चितपणाने माता मळगंगा तुमच्या पाठीशी आहे. आमच्या सगळ्यांची शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत. आणि तो देखील खूप मोठा कार्यक्रम म्हणजे आम्ही जर राहिलो इथे तर आपण करूयात. कारण याला मनापासून आवड लागते, एक तपश्चर्या करावी लागते. 50 वर्षाचा कालावधी म्हणजे हा थोडा तितका कालावधी नाही. त्यांनी काही आठवणी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं ते गोष्ट अगदी खरं आहे. मी ज्यावेळेस कॉलेज नव्हतं त्यावेळेस मी रोजला यायचो. आमचं बसण्याचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते त्यांचं हॉटेल असायचं. हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करायचा आणि घरी जाताना पेपर घ्यायचा. तिथूनच बाहेर स्टॉल होतं पेपरचं. तर अशा पद्धतीने आमचे दिनक्रम खूप चांगला जायचं इथे न्यूजमध्ये. आणि आपलं कॉलेज सुरू झाल्यानंतर विशेषतः मला सांगायला आवडेल की तेव्हापासून जी शाबासकीची हात आपल्या पाठीवर त्यांनी टाकली ती आजपर्यंत. त्यांचं दुसरं वैशिष्ट्य असं की ते वयाचा भेदभाव कधी मानत नाही. खूप यंग अशी टीम त्यांनी पत्रकारांची निवड परिसरामध्ये तयार केलेली आहे. जे जे पत्रकारितेमध्ये येऊ इच्छितात त्यांना ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात की त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आहे.